सांगितलं ते मला काय माहिती नाही, आमदारांचे राजीनामे होतील असं, परंतु राजीनामा न देता आमदारांनी लढलंच पाहिजे. आणि ते अगदी कोणी का असे ना, सत्ताधारी पार्टीतले असू द्यात किंवा विरोधी पार्टीतले असू द्यात, कारण हे सरळ सरळ आदिवासीवरती अन्याय करणारे जे विषय आहेत हे थांबत नाही. शासन फक्त असं पोकळ अशा पद्धतीचे आश्वासन देतं, आम्ही करू करण्यासारखं काही नाही. तर हे आदिवासी समाजाने सुद्धा आता हे आंदोलन तीव्र केलं पाहिजे. लोकप्रतिनिधीने सुद्धा एकजूट होऊन या गोष्टीला पूर्णपणे विरोध केला पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की आंदोलन आणि आणखी कुठपर्यंत करायच्या ह्या गोष्टी. शासन पण कुठेतरी ना यामध्ये या आदिवासींच्या प्रती कुठेतरी शासन पण त्याची भूमिका जरा आदिवासींच्या प्रती पण जरा व्यवस्थित असायला पाहिजे. आदिवासींनी काही असा पाप केलेला आहे की ज्याच्यामुळे ते आदिवासींवरती एवढे अत्याचार किंवा अन्याय होत आहे, या गोष्टीची शासनाने पण दखल घ्यायला पाहिजे. मानवी आपण जे म्हणतो ना, मानवी दृष्टिकोन ठेवून तर अशा पद्धतीने आदिवासीवरती जर अन्याय करणार असेल तर यापुढे आम्ही सर्व समाजाच्या जेवढ्या संघटना आहे या सगळ्या संघटनांच्या आम्ही एकत्रितपणे त्यांना मीटिंग कॉल करू आणि ग्रासरूटवर जाऊन संपूर्ण ताकदीने या शासनाला, या राज्य सरकारला आम्ही विरोध करण्यासाठी जे काही संविधानिक आम्हाला जे काही हक्क दिलेले त्या पद्धतीचे आम्ही त्या मार्गाचा अवलंब करू. आणि वेळप्रसंगी मोर्चे काढावे लागतील, वेळप्रसंगी उपोषण करावं लागेल, जे काही आम्हाला करण्यासारखं शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी करू आम्ही. परंतु शासनाच्या विरोधामध्ये आम्ही नक्कीच ह्या गोष्टी वाटतंय आम्हाला. आणि त्या पद्धतीने ते निषेध करतात किंवा ते माहिती नाही, परंतु आता आम्ही नागपूरला बघितलं तर आदिवासीचे जे काही हे लोकप्रतिनिधी आहे जे राखी मतदारसंघामधून निवडून येतात, हे वेळोवेळी शासनाला विरोध करतात. राज्यपालांकडे सुद्धा आम्ही पाहतो, त्यांचे फोटो पण पाहतो, तेही त्या ठिकाणी जातात. परंतु शासनाने सुद्धा संवेदनशील व्हायला पाहिजे आणि आदिवासीच्या बाजूने राहायला पाहिजे. कारण हा मानवीय दृष्टिकोन फक्त तुम्ही नकली आदिवासीच्या प्रती ठेवणार आहे का? खऱ्या आदिवासीच्या प्रती केव्हा ठेवणार तुम्ही? हा सवाल आमचा आहे.